आपल्या गावाकडे बांधावरती आजोबांसोबत त्यांचे मित्र बसलेले बघितले की आपल्या मनात एकच भावना येते. त्यांच्याकडे बघितलं की आपल्याला असं वाटतं की आपले मित्र हे आपल्यासोबत या वयापर्यंत राहिले पाहिजे. पण एक छोटीशी गोष्ट मैत्री खराब करू शकते. नुकतंच एका घटनेने सर्वांना हादरवलंय. 60 वर्षाची मैत्री एका शिवीमुळे संपली. कोल्हापूरमधल्या हनुमान नगरातली ही घटना. 73 वर्षाचे दोघं मित्र, दोघेही घरामध्ये चहा पीत बसले होते. त्यांच्यातला एक रिक्षा चालक मोहन सूर्यकांत पवार आणि दुसरा शेतकरी चंद्रकांत केदार शेळके. चहा पीत असताना चर्चा रंगली. त्या चर्चेतून वाद पेटला. त्या वादातून दोघांनी एकमेकांना आई बहिणीवरून शिव्या दिल्या. त्यामुळे चंद्रकांतला राग आला. नंतर दोघेही बरेच दिवस बोलले नाही. मात्र तो राग त्यांच्या मनात राहिला. त्यामुळे चंद्रकांत शेळके यांनी एक दिवस मोहनच्या घरात घुसून लोखंडी पाईपने मोहनवर वार केला, ज्यामुळे चंद्रकांत शेळके यांच्या डोक्यालाही लागलं. मात्र खोलीत ठेवलेले चाकू त्यांनी उचलला आणि लगेच विचार न करता मोहन पवार यांच्या गळ्यावरून फिरवला. सगळ्या घरभर रक्त पसरलं होतं. त्यानंतर आरोपी पळून जाण्याचा प्रयत्न करत होता. घराबाहेर पडताच एक वायर त्यांच्या पायात अडकली आणि त्यामुळे शॉर्ट सर्किट झाला. ज्या खोलीमध्ये ते दोघं बसले होते त्या खोलीला आग लागली आणि त्याचा धूर सगळ्या परिसरात पसरला. नागरिकांचं लगेचच त्याच्याकडे लक्ष गेलं. त्यांनी पोलिसांना बोलवून घेतलं आणि पळून गेलेला आरोपी चंद्रकांत शेळके ज्यावेळेस स्वतःच्या घरामध्ये कपड्यावर लागलेले रक्त पुसत होता त्यावेळेस त्याला पोलिसांनी अटक केली. या घटनेमुळे मोहन पवार यांचा मुलगा पूर्णपणे तुटला आणि परिसरात देखील शोककळा पसरली.